नवीन प्रकारचे अक्षर कार्ड आहेत. आता अक्षर कार्ड शिकत असताना या ठिकाणी गोविंदनगरचे बसलेले हे 4 जे विद्यार्थी आहेत. आता याच्यामधले कोण सर्वात जास्त कार्ड जिंकते आपण पाहूया. याच्यावर त्या कार्डावर काय ते शिकतायत आणि काय सांगतात आपण पाहूया. बघा, प्रत्येकाला सारख्या प्रमाणात कार्ड या ठिकाणी वाटण्यात आले. 10 कार्ड आहेत का पहिल्यांदा. बघा, प्रत्येकाच्या वाट्याला 10 कार्ड आलेत आणि या 10ही कार्डवर अक्षर आहेत. आता बघा, सगळ्यात जास्त कार्ड कोण जिंकते, सर्वात जास्त मार्क कोणाला भेटतात पाहूया. आता बघा, समर्थ, अनघा इकडे पाय, अनघा, हां, त्यानंतर गुणश्री आणि प्रियांश. बघू आता याच्यामधले सगळ्यात जास्त कार्ड कोण विन करते. थांब, हां हां हां, त्यानंतर आता यानंतर गुणश्रीचा राऊंड. हां, थांब, अनघा, डोंट स्पीक. इडली मु आ ध ञ ज ओ ग ड ए आय. व्हेरी गुड. किती कार्ड जिंकले बघूया आता गुणश्रीने. आलं का तुझे. आता अनघाचा राऊंड आहे. शरबत. व्हेरी गुड. एकदाच उच्चार. व्हेरी गुड. यानंतर समर्थचा राऊंड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3 राऊंड पुन्हा घ्यायची याची. नाही पण मार्क तर सांग यांचे आता. मार्क म्हणजे टोटल का. प्रियांशला मिळाले 8. गुणश्रीला मिळाले 9. अनघाला मिळाले 10 आणि समर्थला मिळाले 10. व्हेरी गुड. कार्ड वाचनाचा आपण आता ही जी कॉम्पिटिशन घेतली होती याच्यामध्ये 1 नंबर अनघा, 2 नंबर प्रियांश, गुणश्री आणि समर्थ असे हे 4 जण आपल्या गोविंदनगर मधले मुलं यांनी भाग घेतला होता, आहे की नाही. आता याच्यामध्ये किती राऊंड होते. टोटल राऊंड होते 10. म्हणजे प्रत्येक वेळी अदलून बदलून मराठीचे अक्षर कार्ड जे ते 10 वेगवेगळे राऊंड घेण्यात आले. त्याच्यामध्ये आता एकूण स्कोअर कुणाला जास्त पडला, कुणाला 2 नंबर 3 नंबर ते आपण पाहूया. आता फर्स्ट जो आहे पहिला बघा, फर्स्ट आहे 97. हे 97 कोणाला पडले पाहू आता. अनघा फर्स्ट. ओके, ठीक आहे. आता सेकंड नंबर 96 कोणाला पडले. 93 गुणश्री. सेकंड नंबर गुणश्री. व्हेरी गुड, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. नंबर 3 95 कोणाला पडले. प्रियांश नंबर 3. नंबर 3 आला प्रियांशचा. आणि पुढचा आहे 93 म्हणजे 93 मार्क्स मिळाले कोणाला. समर्थला. तर सगळ्यांना 90च्या वर मार्क मिळाले, आहे की नाही. कारण एकूण 100 पैकी मार्क होते, म्हणजे खूप चांगले मार्क सर्वांना पडलेले आहेत, आहे की नाही. आता पुढच्या वेळेस आपण पाहू. तर बघा, या गेमचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना अक्षर ओळख व्हावी आणि खेळातून ते अक्षर शिकावेत. कारण एरवी मुलं आपल्या गल्लीमध्ये खेळत असतात आणि वेगवेगळे खेळ ते खेळतात, परंतु
शिकण्याबाबतचा हा जो खेळ होता, तर याच्यामधून मुलं गमतीदार पद्धतीने शिकतात. पुढच्या वेळी आणखी या मुलांच्या असेच प्रकारचे गेम इथं घेण्यात येतील.